मंडळी, जशी शेंगदाण्याची चटणी तोंडाची चव वाढवते तशीच काळं तीळ आणि जवसची चटणी ही वाढवते. ती कशी बनवायची चला बघूया. तर पहिल्यांदा शेंगदाणे आणि लसूण घेतलं, त्यानंतर काळं तीळ आणि जवस घेतलं. हे सर्व तव्यामध्ये चांगलं भाजून घ्यायचं. तर पहिल्यांदा शेंगदाणे इथे भाजून घेतले, चांगले असे खरपूस भाजून घ्यायचे. त्यानंतर काळे तीळ भाजून घ्यायचे, तेही असे चटचट भाजले पाहिजे, जेणेकरून खमंग लागतात. आणि ते थोडे झाकून ठेवून भाजून घ्यायचे, कारण ते उडतात खूप, त्यामुळे. तर अशा प्रकारे भाजून घ्यायचे चटचट होईपर्यंत. चांगले भाजून घेतल्यानंतर जवसही तसेच भाजून घ्यायचे खरपूस असे. टेस्ट खूप छान लागते आणि तोंडाची चवही वाढवते. एकदा नक्की ट्राय करून पहा या पद्धतीने. तर हे सर्व मिक्स करायचं, काळं तीळ जवस आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं. त्यानंतर शेंगदाणे बारीक करून घ्यायचं, चटणी टाकायची, त्यामध्ये मीठ टाकायचं आणि शेंगदाणे आणि चटणी, मीठ हे आणि लसूण हे सर्व मिक्सरला बारीक करून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये बारीक केलेलं जवस आणि काळं तीळ घालून घ्यायचं आणि एकदा फिरवून घ्यायचं. खूप छान अशी बघू शकताय चटणी तयार होते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा, तुम्हालाही नक्कीच आवडेल. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.